नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले सध्या चालू आहे इझी जे काही आपले पॅसेजेस आहेत त्याचं आपलं त्यावरती वर्किंग चाललेलं आहे. अगेन यंदा हा जो आपला शेवटचं लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये काठिण्य पातळी जी आहे ती आपण इझी मेंटेन करणार आहोत. तर अगेन आपली काठिण्य पातळी जी आहे ती काय राहणार आहे, सोपी आहे. या पॅसेजमध्ये इव्हन मागच्या दोन्हीपेक्षा पण याच्यामध्ये मी फार लहान लहान पॅसेज घेतलेले आहेत. मागच्या दोन्ही याच्यामध्ये थोडे मोठे पॅसेज झाले होते. आपल्याला सवय पाहिजे असं नाही की मोठेच पॅसेज आयोगाने विचारलेले. जर तुम्ही 2013चा आणि 2014चा पॅसेज बघितला तर त्याच्यामध्ये एक एक पॅसेज कसा होता, लहान होता, बरोबर आहे ना. म्हणून आपल्याला तसं एक 2013ला तो पॅसेज आला होता, एक शार्क मासा आणि कॅप्टन होता, तो काहीतरी त्याचं वर्णन होतं, आपण घेतलेलं आहे. ते पहिलाच आपला मला वाटतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 2013चं विश्लेषण घेतलं होतं, त्यामध्ये आपण तो पॅसेज बघितला होता. म्हणून यामध्ये मी तुम्हाला थोडे लहान पॅसेजेस ठेवलेले आहेत. सो चला त्याचं विश्लेषण घेऊयात. तो पॅसेज नंबर 1, ॲक्सेस टू सोशल सिक्युरिटी इज अ फंडामेंटल राईट. तो हे काय फंडामेंटल राईट आहे, सोशल सिक्युरिटीला ॲक्सेस असणं हे काय आहे, सार्वजनिक सुरक्षितता याला ॲक्सेस असणं हा व्यक्तीचा काय आहे, मूलभूत हक्क आहे. व्हाईल द कंट्री एक्झरसाइजिंग द फास्टर ग्रोथ इन GDP, GDPमध्ये कंट्री काय त्याचं ग्रोथ फास्ट होत असेल. मेजर कन्सर्न इज, परंतु मेजर कन्सर्न हा आहे की बॅलन्स ग्रोथ टू ब्रिज द गॅप बिटवीन रिच अँड पुअर, बरोबर ना. परंतु रिच आणि पुअरमधला गॅप होण्यासाठी बॅलन्स ग्रोथची काय गरज आहे. अकॉर्डिंग टू द RBIच्या नुसार ओव्हर 40% ऑफ इंडियन्स डू नॉट हॅव इवन अ बँक अकाउंट. ओके, सो 40% भारतीयांना इव्हन काय आहे, बँक अकाउंटसुद्धा नाही आहे. सो 40% भारतीयांकडे बँक अकाउंटसुद्धा नाही आहे. द नॅशनल सॅम्पल सर्वे 59th राऊंड estimate the reversal of disappointing fact that the total cultivator household only 27% have received the credit from the formal sources. ओके, सो फक्त 27% लोकांनाच पैसा जो आहे तो फॉर्मल सोर्सेसमध्ये भेटला आहे आणि 22% फ्रॉम द इनफॉर्मल सोर्सेस, आणि 22% जो आहे तो कुठनं भेटलेला आहे, इनफॉर्मल सोर्सेसमधून भेटलेला आहे. द रिमेनिंग 51% आर मोस्टली काय, सो फार्मर्स. ओके, सो मग आता 85% जे काय आहे ना ती फार्मर्स आहेत अँड व्हर्च्युअली यांना काय नाही आहे, सो क्रेडिटला ॲक्सेसच नाही आहे, बरोबर. सो त्यांना काही हेच नाही आहे. ओके, सो मग इथे जर का तुम्ही बघितलं तर त्यांना इथे लोकांनी काय तर इन जनरल लोकांना क्रेडिट जे काय ते फॉर्मल फक्त 27% लोकांना भेटलं आहे. 22% लोकांना इनफॉर्मल सेक्टरमधनं पैसे कर्ज वगैरे भेटलेले आहेत. पण तो 51% लोकांना कोणतंच हे नाही, ॲक्सेस नाही आहे क्रेडिटला. इन दिस कॉन्टेक्स्ट दॅट वन नीड टू ॲप्रोप्रिएट द रोल प्लेड बाय द मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट. मग अशा केसमध्ये जे काही मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट आहेत त्याचा रोल जो आहे तो आणखी ॲप्रोप्रिएट करणं काय गरजेचं आहे. इन कोलॅबरेशन विथ द गव्हर्नमेंट, NGO, सोशल ऑर्गनायझेशन एटसेट्रा, पॉवर्टी एलिव्हेशन, एम्प्लॉयमेंट जनरेशन, इम्प्रूव्हमेंट इन हेल्थ अँड न्यूट्रिशनल स्टेटस, एम्पॉवरमेंट ऑफ वुमन अँड देअर ह्युमन डेव्हलपमेंट, बरोबर आहे. सो या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं वर्क आहे तो म्हणतोय. ओके, मायक्रो फायनान्स इज सीन ॲज अ प्रोव्हिजन ऑफ फायनान्शियल सर्व्हिस टू द मोस्टली लो इन्कम ग्रुप. सो मायक्रो फायनान्स जो आहे तो मेनली लो इन्कम ग्रुपला सर्व्हिस प्रोव्हाइड करतं असं त्याच्याकडे काय करण्यात येतं, बघण्यात येतं. ओके, एस्पेशली द पुअर अँड व्हेरी पुअर हु आर विदाउट टँजेबल एसेट्स, आणि ज्याच्याकडे काही पैसे नाही अशासाठी कोणते मायक्रो फायनान्स हे तो भूमिका निभावतो. ओके, सो पहिलं व्हॉट इज अ मेजर कन्सर्न डज पॅसेज हायलाईटमध्ये मेजर कन्सर्न काय, कोणता मुख्य मुद्दा आहे पॅसेजमध्ये. सो मुख्य मुद्दा काय आहे की लोकांना कर्ज वगैरे, शेतकऱ्यांना लहान फार्मर्सला कर्ज भेटण्याची काय व्यवस्था असायला पाहिजे असं काहीतरी आहे, बरोबर. क्रेडिट ॲसेस टू द मार्जिनल फार्मर, बरोबर आहे, हे मुख्य मुद्दा आहे. क्रेडिट ॲसेस टू मार्जिनल फार्मर. GDP ग्रोथ रेट हा मुख्य मुद्दा आहे का, नाही. ओके, देन द गॅप बिटवीन रिच अँड पुअर, येस, तो म्हणतो जी काही तुमची ग्रोथ आहे ती कशी रिच अँड पुअरमध्ये काय गॅप खूप जास्त आहे आणि तो कमी केला पाहिजे आपल्याला. जो बॅलन्स ब्रिज द गॅप ऑफ द रिच अँड पुअर हा कमी केला पाहिजे. आता एक तर असेलच, समजा आपल्याला बी डाऊट पडले की या मुख्य मुद्द्याला घ्यायचं, हे बरोबर आहे, पण हे मुख्य मुद्दा म्हणून घ्यायचं नाही, डाऊट आहे, त्याला होल्ड ठेवूया. इन्व्हॉल्वमेंट ऑफ व्हेरियस इन्स्टिट्यूट, कोणत्या इन्स्टिट्यूट इन्व्हॉल्ड आहेत पॉवर्टी रिव्होल्युशन, हा काय मेन पॅसेजचा हायलाईट की हा जो मेन कन्सर्न नाही आहे त्याचा, हा कन्सर्न आहे का, याच्यावरती त्यांनी कन्सर्न मांडला आहे. चिंता व्यक्त करणं, चिंता दोन गोष्टीवरती, क्रेडिट ॲक्सेस नाही आहे, दुसरं काय रिच आणि पुअरमधली काय गॅप, या दोन गोष्टी ज्या आहेत की त्या काय डिटरमाइन करतील, तुमचा मेन कन्सर्न डिटरमाइन करतील. सो म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 3. हू अकॉर्डिंग टू द पॅसेज इज प्लेइंग, उतार्यानुसार कोण मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन सोशल इम्प्रूव्हमेंट, सोशल इम्प्रूव्हमेंटमध्ये पुढील उतार्यापैकी कोण सर्वात जास्त रोल प्ले करत आहे. NGOज, सोशल ऑर्गनायझेशन्स. ओके, पण बेटर या पॅसेजेस कशाबद्दल आहे, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन. बघा हे लास्टच्या 2-3 ओळी बघा, तो म्हणतो की गव्हर्नमेंट, सोशल ऑर्गनायझेशन्स, इथे स्टार्टिंग बघा, वन नीड टू ॲप्रोप्रिएट द रोल प्लेड बाय मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचा रोल लक्षात येतोय.
नंतर एंडला त्यांनी सांगितलं मायक्रो फायनान्स इज सीन ॲज अ प्रोव्हिजन ऑफ फायनान्शियल सर्व्हिस टू द मोस्टली लो इन्कम पीपलसाठी फायनान्स सर्व्हिससाठी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट काय चांगले आहेत. ओके, स्पेशली द पुअर अँड व्हेरी पुअर हु आर विदाउट द टँजेबल एसेट्स, ज्यांच्याकडे विशिष्ट काही नाही आहे. ओके, त्यांच्यासाठी हे काय महत्त्वाचं आहे. ओके, हां, तर लक्षात आलं मित्रांनो. तर आता येस, सो हा झाला आपला पहिला पॅसेज. ठीक आहे, सो म्हणून इथे नाही सॉरी एक तिसरा प्रश्न राहिला आहे, इथं 2 उत्तर काढा, पर्याय क्रमांक 3. हां, नेक्स्ट आता घेऊयात थर्ड. विच थिंग्स आर कन्सिडर्ड ॲज इम्पॉर्टंट इन ॲड्रेसिंग द कन्सर्न हायलाइटेड इन द पॅसेज. सो पॅसेजमध्ये जे काही कन्सर्न हायलाईट केलेले आहेत, जे काही मेनली मुद्दे मांडलेले आहेत, ते हायलाईट जे काही कन्सर्न केलेले आहेत, बरोबर आहे ना. सो त्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची ठरते, बरोबर, इम्पॉर्टंट ठरते आहे इम्पॉवरमेंट ऑफ वुमन अँड देअर ह्युमन डेव्हलपमेंट. ओके, सो इम्पॉवरमेंट ऑफ वुमन आणि काय त्यांचं ह्युमन डेव्हलपमेंटसाठी. सो बरोबर आहे. सो इम्पॉवरमेंट ऑफ वुमन अँड देअर ह्युमन डेव्हलपमेंट. ओके, हां, सो बरोबर आहे. पॉवर्टी एलिव्हेशन, येस पॉवर्टी काय एलिव्हेशन. अगेन एम्प्लॉयमेंट जनरेशन, येस एम्प्लॉयमेंट जनरेशन करण्यासाठी. सो एम्प्लॉयमेंट जनरेशन, इम्प्रूव्हमेंट इन हेल्थ अँड न्यूट्रिशनल स्टेटस आणि इम्प्रूव्हमेंट इन हेल्थ अँड द न्यूट्रिशनल स्टेटस. सो मग आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर इथे न्यूट्रिशनल स्टेटसचा उल्लेख आहे, इम्पॉवरमेंटचा उल्लेख आहे, बरोबर आहे ना. हां, हेल्थ आहे. सो येस, इम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये उल्लेखित आहे. पॉवर्टी एलिव्हेशन, येस पॉवर्टी एलिव्हेशनचा पण उल्लेख आहे. ओके, सो मग आता या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील ना. सो म्हणून उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 3. सो 3चं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3 होईल. ओके, सो मित्रांनो अशा प्रकारे होता हा आपला द फर्स्ट पॅसेज, हा होता आपला पहिला पॅसेज. ठीक आहे, सो आता दुसऱ्या पॅसेजवरती येऊया. द सेंट्रल इम्पॉर्ट कमिटी, सेंट्रलने एक इम्पॉर्ट केलेली कमिटी आहे, सेटअप बाय द सुप्रीम कोर्ट. सो सुप्रीम कोर्टनी सॉरी म्हणजे केंद्रीय समिती एक नेमणूक आलेली आहे सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार. कशासाठी, टू इन्व्हेस्टिगेट द इलिगल मायनिंग इन कर्नाटका. सो कर्नाटकमध्ये जे काही इलिगल मायनिंग आहे, ओके, सो त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक काय आहे, सो कमिटी सबमिट करण्यात आहे. तिने आपला फायनल रिपोर्ट सबमिट केलेला आहे. कमिटी रिकमेंडेड द कॅन्सलेशन ऑफ लीज ऑफ 49 माइन्स. सो या कमिटीने रिकमेंड केलं आहे की 49 माइन्स ज्या होत्या त्याचं काय करायचं, त्याला जे काही लीज दिल्या होत्या त्यांना लीजवरती देण्यात आलं होतं, तर त्यांना कॅन्सल करा, कारण व्हायलेट द टर्म्स अँड कंडिशन ऑफ देअर लायसन्स. कारण हे काय करतात, सो टर्म्स अँड कंडिशनला काय करतायत, व्हायलेट करत आहेत. इट ऑल्सो रिकमेंडेड द ऑप्शन ऑफ दिस लीज. The report is likely radically change the manner in which mining is done in the country and jeopardize the planned investment in steel plants in southern state. 45 mines cleared of any wrongdoing are to be allowed to mine as soon. Okay, so 45 mines cleared केलेल्या सगळ्या चुकीच्या गोष्टींना त्यांनी क्लिअर केलेलं आहे, म्हणून त्यांना सून जसं बॅन लिफ्ट होईल तसं हे त्यांना हे करेल. वाईल 72 अदर माइन्स विल रिझ्यूम ओनली आफ्टर दे हॅव पेड पेनॉल्टी. सो जोपर्यंत पेनल्टी पेड नाही तोपर्यंत 72 मायनिंग आपण करू शकत नाही, बरोबर आहे ना. हां, सो बघा त्यांनी काय मेन्शन केलं आहे पुन्हा एकदा बघतात. द रिपोर्ट इज लाईकली रॅडिकली चेंज द मॅनर. सो आता सगळं रॅडिकली चेंज होणार याच्यामध्ये. द मायनिंग डन इन द कंट्री अँड जो पाडाय द प्लांट इन्व्हेस्टमेंट ऑफ द स्टील प्लांट आहे त्याला तो धक्का पोहोचेल. इन द साऊदर्न स्टेट 45 माइन्स क्लिअर्ड ऑफ एनी रॉंग डुईंग आर अलाउड टू माइन ॲज सून एज बॅन लिफ्टेड. सो बॅन लिफ्ट झाल्यानंतर वाईल 72 माइन्स रिझ्यूम ओनली आफ्टर पेनल्टीज. द कलेक्टेड फाईन्स विल बी यूज फॉर द एस्टॅब्लिश सस्टेनेबल मायनिंग डेव्हलपमेंट फंड. सो जे काही कलेक्टेड माइन्स हे आहेत सो त्याला यूज कशासाठी होणार, सो त्याचा यूज होईल आपल्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट सस्टेनेबल मायनिंग डेव्हलपमेंट फंड करण्यासाठी. सेटअप डेडिकेटेड मायनिंग इन्फ्रास्ट्रक्चर एरिया आणि मायनिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी. सो सेंट्रल इम्पॉर्ट कमिटी ॲग्रीड विथ अ रिपोर्ट काउन्सिल फॉर फॉरेस्ट रिसर्च अँड एज्युकेशन दॅट हॅड रिकमेंडेड क्रॅपिंग आयरन ओर प्रोडक्शन इन कर्नाटका. तो त्यांनी क्रॅपिंग करायचं सांगितलेलं आहे की कर्नाटकात 30 मिलियन टन्स हे कमी करा. द रिपोर्ट हॅड मेन्शन 300 मिलियन टन्स वॉज कर्नाटका सो कॉल्ड कॅरिंग कॅपॅसिटी, मिनिंग द प्रोडक्शन बियॉन्ड 300 मिलियन वुड बी द कॉज ऑफ इरिप्रिकेबल डॅमेज टू द एन्व्हायरमेंट. ओके, हां, सो आता पहिला बघूयात आपण हाऊ मेनी माइन्स इन द पॅसेज पॅरेग्राफ दे आर टॉकिंग अबाउट. या पॅरेग्राफमध्ये किती माइनचा उल्लेख केलेला आहे, तर आता बघा पहिले 49 माइन्स आहेत, नंतर 45 आहेत आणि नंतर काय आहेत 72 आहे. सो 49, 45 आणि काय 72 अशा प्रकारे इतक्या माइनचा उल्लेख केलेला आहे. सो 49 प्लस 45 प्लस काय 72. ओके, सो दॅट इज वॉट. सो इथे जर का तुम्ही बघितलं सो 49 आहे, 45 आहे आणि काय 72च आहे ना. हां, सो 72, 45, 49, 9 5 काय 14 2 काय 16, 7 काय 8
8 आणि 8 काय 16, सो 166 बरोबर आहे ना. सो 166 तसं इथे 167 जागी काय मग 166 तसं मी याच्यामध्ये तुम्हाला केलेलंच आहे. तो इट्स नॉट 166च आहे ना. हां, सो 166 याच्याबद्दल त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, हां, सो 166 माइन्स इथे उत्तर पाहिजे याचं. उत्तर पर्याय क्रमांक 4 166. व्हॉट इज द मोटिव्ह बिहाइंड द लिमिटिंग मायनिंग कॅपॅसिटी. सो मायनिंग कॅपॅसिटी कमी करणं याचं मागचं कारण काय आहे. टू हॅव अँड प्लॅन इव्हॅक्युएशन, सो अवॉइड द इलिगल मायनिंग. येस, सो आज हे काही सांगितलं त्याचं रद्द करण्याचं का, कारण इलिगल मायनिंग काय करा हे बंद करा बरोबर ना. सो अवॉइड इन्व्हायरमेंटल डॅमेज हा मेन इश्यू नाही आहे. सो मोटिव्ह बिहाइंड द लिमिटेड मायनिंग अवॉइड द इलिगल मायनिंग हे करायचं बरोबर आहे. सो दॅट इज वॉट उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 2. अंडर हुज ऑर्डर इलिगल मायनिंग गॉट इनिशिएटेड. इन्व्हेस्टिगेशन ऑफ द इलिगल मायनिंग कोणात तर ते सेंट्रल इम्पॉर्ट कमिटी नाही, पण त्याला ऑर्डर कोणी दिलं होतं, सुप्रीम कोर्टाने. सो द आन्सर काय होणार तुमचं पर्याय क्रमांक 3. सो 6चं उत्तर काय होणार ऑप्शन नंबर 3. सो 6 आन्सर इज ऑप्शन नंबर 3 करेक्ट. हां, सो 6चं आन्सर इज 3. चला पॅसेज नंबर 3 घेऊयात मित्रांनो. A defined in economic textbook, inflation is sustained rise in the general level of prices of the goods and services over the period of 1 year. So inflation म्हणजे काय, तर महागाई म्हणजे काय, तर प्राइसेस जेव्हा गुड्स अँड सर्व्हिसेसचे इन जनरल वाढतात त्याला आपण काय म्हणतो, एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला म्हणतात महागाई. इन अदर वर्ड दुसऱ्या याच्यामध्ये म्हणायचं झालं तर इट इंडिकेट द पर्सेंटेज राईज इन द जनरल प्राइजेस एज कम्पेअर टू इयर इगो. सो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जी काही वाढ तुमच्या किमतीमध्ये झालेली आहे त्यालाच आपण काय म्हणतो महागाई म्हणतो. द राईज इन इन्फ्लेशन मीन्स पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी डिक्लाइन्स. ओके, सो इन जनरल पर्चेसिंग पॉवर जी आहे, सो इन्फ्लेशन राईज ऑफ इन इन्फ्लेशन मीन्स ओके, सो पर्चेसिंग पॉवर काय होते कमी होते. सो ओके, आणि जेव्हा फॉल होतं इन्फ्लेशन कमी होतं म्हणजेच काय की पर्चेसिंग पॉवर काय होते इन्क्रीज होते. हां, द मेजर इज व्हेरी युजफुल टू अंडरस्टँडिंग द ट्रेंड्स ऑफ द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. सो इन जनरल इन्फ्लेशनचे महत्त्व काय, तुझं कॉस्ट ऑफ लिव्हिंग काय, अँड ऑल्सो कम्पेअरिंग द ट्रेंड्स विथ द मायक्रो इकॉनॉमिक्स व्हेरिएबल. मेजर मायक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल आहे त्यासाठी तुमचं ते काय महत्त्वाचं आहे. फ्रॉम द पॉलिसी पॉईंट ऑफ व्ह्यू पर्टिक्युलरली द मॉनिटरी ऑथॉरिटीज जे आहेत, पॉलिसी पॉईंट ऑफ व्ह्यू जर का आपण बघितलं मॉनिटरी ऑथॉरिटीज आहेत, ट्रॅकिंग ऑफ इन्फ्लेशन इज क्वाईट इसेन्शियल फॉर फॉर्म्युलिंग द नेसेसरी गव्हर्नमेंट ग्रोथ पॉलिसीज. सो नेसेसरी ग्रोथ पॉलिसीज आहेत त्याचं फॉर्म्युलेशनसाठी काय होणार ते महत्त्वाचं आहे. इन द रिसेंट पिरियड इंडियाज विटनेस व्हेरी हाय इन्फ्लेशन रेट. सो सध्याच्या कालावधीमध्ये जर का आपण बघितलं तर भारताने काय बघितलेले फार मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन रेट काय आपले वाढलेले आहेत. दिस हॅज बिकम द सिरियस पॉलिसी कन्सर्न. तर हा जो एक फार महत्त्वाचा तो म्हणतो काय पॉलिसी कन्सर्नचा मुद्दा आहे. ओके, ॲज उड क्या ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन बोथ ग्रोथ अँड द वेलफेअर ऑफ द कंट्री. सो अगेन सो इन्फ्लेशन जास्त वाढल्यामुळे देशाची जी काही ग्रोथ आहे वाढ आहे आणि वेलफेअर आहे ओके यामध्ये काय होऊ शकतो ॲडवर्स इम्पॅक्ट होऊ शकतो. द रिसेंट डाटा शोज दॅट द हेडलाईन इन्फ्लेशन ओके, सो रिसेंट डाटा शकतो की जे हेडलाईन इन्फ्लेशन आहे अगेन्स्ट द RBI's कम्फर्टेबल लेवल ऑफ 5% जी काय होते त्याच्या अगेन्स्ट यंदा हेडलाईन इन्फ्लेशन किती आहे 10% आहे. ॲज स्टेटेड इन एप्रिल 2010 annual credit policy statement. In this context here we look into the recent trend inflation rate. So सध्या आपण recent trend बघतोय both headline and also sub components and the main drivers of this high rate. आणि या हाय रेटकडे काय मेन ड्रायव्हर्स काय असतील ते. ओके, सो अशा प्रकारचा काय पॅसेज आहे. तर विथ द राईज ऑफ इन्फ्लेशन, इन्फ्लेशनच्या राईजसोबत काय होतं की पर्चेसिंग पॉवर काय होते डिक्लाईन होते. सो डिक्लाईन्स आणि इन्क्रीज दोन्ही होणार का नाही. याने म्हटलं हे जर फॉल झालं तर हे इन्क्रीज असं एक ब्रॅकेटमध्ये, पण इथे जर इन्फ्लेशन वाढलं तर मनी पॉवर काय होते कमीच होते. सो पर्चेसिंग पॉवर ऑफ द मनी डिक्लाईन, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी इन्क्रीजेस कॉन्स्टंट नो. सो उत्तर काय ना तुझं पर्याय क्रमांक 3. कंट्रोल ऑफ इन्फ्लेशन विल इम्पॅक्ट ऑन. जर तुम्ही इन्फ्लेशनला महागाईला काय केलं कंट्रोल केलं तर त्याचा इम्पॅक्ट कशावरती पडेल डेव्हलपमेंट ऑफ कंट्री. येस होऊ शकतं, डेव्हलपमेंट ऑफ कंट्रीवरती होऊ शकतं. त्याने मेन्शन केलेलं आहे बघा याच्यामध्ये. सो पर्चेसिंग पॉवर ऑफ द डिक्लाइन्स मेजर इम्पॅक्ट ऑन द मेजर व्हेरिएबल्स आहेत बरोबर ना. सो अगेन याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे. ओके, सो कॉस्ट ऑफ लिव्हिंग येस, क्रेडिट पॉलिसी येस, अँड वेलफेअर ऑफ दी कंट्री येस, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो क्रेडिट पॉलिसी स्टेटमेंट त्यांनी मेन्शन केलं आहे याच्यामध्ये. मग इन्फ्लेशन आहे कॉन्टेक्स्ट दॅट वी हॅव रिसेंट ट्रेंड इन्फ्लेशन बोथ हेडलाईन अँड द कंपोनंट त्यांनी मेन्शन केले नाही यामध्ये. वेलफेअर ऑफ द कंट्री ग्रोथ आणि काय वेलफेअर ऑफ द कंट्री असं पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हां, सो मग आता
ए बी आणि काय सॉरी क्रेडिट पॉलिसी इन्फ्लेशन तर क्रेडिट पॉलिसीचा उल्लेख आहे का? चला बघूयात आपण. ओके येस हां क्रेडिट पॉलिसीवरती त्याचा फ्रॉम द पॉलिसी पॉईंट ऑफ व्ह्यू पर्टिक्युलरली मॉनिटरी ऑथॉरिटीज ट्रॅकिंग इन्फ्लेशन इज क्वाइट इसेन्शियल फॉर मेकिंग नेसेसरी ग्रोथ पॉलिसीज. येस आहे क्रेडिट पॉलिसीचा पण उल्लेख हो आहे. इथे जर का तुम्ही बघितलं तर या इथे एंडला आहे. हां मग म्हणून इथे उत्तर काय ना तुमचं ए बी सी डी. पर्याय क्रमांक काय 3. सो प्रश्न क्रमांक 9 बघूयात. इन्फ्लेशन काय बी डिटर्मिनेंटल इन द ग्रोथ ऑफ कंट्री. येस देशाच्या कंट्रीच्या याच्यामध्ये ती डिटर्मिनेंटल होऊ शकते. ओके बी सपोर्टिव्ह टू द ग्रोथ ऑफ कंट्री. ओके सपोर्टिव्ह होऊ शकते असं आपण म्हणू शकतो का? एकदम म्हणू शकत नाही. हॅव नो इम्पॅक्ट ऑन कंट्री कमी होऊ शकत का? नाही. नॉट बी ट्रॅक्ट. सो अगेन इथे नॉट बी ट्रॅक्ट. ओके सो हॅव नो इम्पॅक्ट म्हणता येईल का? नाही. सो कधी कधी इम्पॅक्ट ती सपोर्टिव्ह पण होऊ शकेल त्यामध्ये. ठीक आहे ना. सो अगेन नॉट बी ट्रॅक्ड हे पण होईल का? नाही. सो मग बेटर उत्तर काय होणार आहे ए सोबत सी. सो आयदर ए ऑर सी सॉरी ए ऑर बी. सो म्हणून उत्तर काय तुमचं ऑप्शन नंबर 2. सो आयदर ए ऑर बी. पर्याय क्रमांक. सो इन्फ्लेशन कॅन बी डिट्रिमेंटल अँड बोथ सपोर्टिव्ह. ओके सो आयदर ए ऑर बी. सो आन्सर इज 1. पर्याय क्रमांक 2 बरोबर ना. हां सो मग इन्फ्लेशन सो मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आहेत. मग कधी कधी इन्फ्लेशन काय मग सपोर्टिव्ह पण होऊ शकते. ओके सपोर्टिव्ह ग्रोथ ऑफ कंट्री डिट्रिमेंटल टू द डिट्रिमेंटल. सो ए तर राहीलच त्याच्यामध्ये बरोबर ना. हां नो इम्पॅक्ट ऑफ द कंट्री असं म्हणता येणार नाही तुम्हाला. सो बेटर एकच होईल त्यामध्ये उत्तर. पर्याय क्रमांक 2. हां दुसरा विद्यार्थी मित्रांनो ज्या चॅनलच्या वरनं मी आज तुमच्याशी संवाद साधू शकतोय तो म्हणजेच काय अनअकॅडमीचा हा जो काही प्लॅटफॉर्म आहे बरोबर ना. सो अनअकॅडमी सो हा देशातल्या सगळ्यात मोठ्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती आज मी तुमच्याशी वर्क करतो आहे. आणि अशा केसमध्ये या ज्यांनी मला चान्स दिला म्हणून मी त्याचा धन्यवाद देतो. तर मित्रांनो यांचे असे अनेक कोर्सेस आहेत. अनअकॅडमीचे 1 इयर कोर्स आहेत. त्यानंतर 6 मंथचे कोर्सेस आहेत. MPSCसाठी त्यांनी खास बनवलेले आहेत 3 मंथ्स कोर्सेस आहेत. तिथे मी सुद्धा तुम्हाला टीच करणार आहे MPSCसाठी. ओके आणि मग याची जी काही फीज आहे ओके सो ती तुम्हाला MPSCला जॉईन करायचं असेल तर 7,000 रुपये फी आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. तर म्हणजेच तुम्ही 7,000 फी आहे तुमची त्यातनं जर का तुम्हाला 700 रुपये तुम्ही वजा केले तर 6,300 रुपयामध्ये तुम्हाला ते पूर्ण भेटू शकतो पॅकेज एका वर्षाचा. आणि अगेन 6 महिने 3 महिन्याची असेल तर आणखी फी कमी आहे. तुम्हाला 10% डिस्काउंट मिळण्यासाठी तुम्ही माझा कोड यूज करू शकता. सो माझा कोड आहे भूषण CSAT. हा जर का तुम्ही कोड यूज केला तर तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन मिळवू शकता. ओके तर सो यू कॅन यूज दॅट कोर्स. ओके हां देन नेक्स्ट चला पॅसेज क्रमांक 4 बघूयात. पॅसेज नंबर 4. There are 41 microfinance program in operation in 17 countries including the Grameen Bank in बांगलादेश. ग्रामीण बँक फार फेमस आहे बांगलादेशची. सो ज्यासाठी त्यांचे जे मोहम्मद युनूस आहेत त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालं होतं. इंडिपेंडंट स्टडीज हॅव शोन दॅट द मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन हॅव बीन इन्स्ट्रुमेंटल इन रिड्युसिंग द पॉवर्टी. आणि त्याच्यामध्ये हे सांगतायत रिसर्च आत्ताचं की मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूट जे आहेत ते गरिबी कमी करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतात. द मायक्रोफायनान्स प्रोग्राम इन इंडिया हॅज बीन अंडर इम्प्लिमेंटेशन इन 1993. सो 1993 पासून आपल्या देशामध्ये मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूट प्रोग्राम एस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे. हाऊ एव्हर द कॉन्क्रीट एव्हिडन्स ऑफ पॉवर्टी एलिव्हेशन हॅज बीन डिबेटेड. जरी पॉवर्टी कमी झाली याचा एव्हिडन्स काही लोक डिबेट घालत आहेत. इन केस ऑफ सेवा पार्टिसिपेशन इन सच प्रोग्राम. सो सेवासारख्या जे काही मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूट आहेत रिपोर्ट हायर इन्कम अँड ॲक्सेबिलिटी टू द वुमन. सो वुमनला काय ॲक्सेबिलिटी वाढते इन्कमसुद्धा काय होते वाढते. द टास्क ऑफ अवेअरनेस ऑन द ह्युमन डेव्हलपमेंट आस्पेक्ट नीड टू बी अंडरटेकन. सो अगेन अवेअरनेस आणि ह्युमन डेव्हलपमेंट आस्पेक्टचं काय तर त्याला अंडरटेक करण्याची काय गरज आहे. देर इज नीड फॉर इव्हॅल्युएशन ऑफ एक्झिस्टिंग मायक्रोफायनान्स प्रोग्राम. सो एक्झिस्टिंग जे काही मायक्रोफायनान्स प्रोग्राम्स आहेत त्याचे इव्हॅल्युएशनची सुद्धा काय आहे गरज आहे. कोणाच्याद्वारे इंडिपेंडंट रिसर्च याच्याद्वारे. तो इंडिपेंडंट रिसर्च तो म्हणतो की मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूटचं काय केलं पाहिजे. सो इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. पंचायत राज शुड बी इन्व्हॉल्व. ओके पंचायत राज इन्स्टिट्यूटसुद्धा जे आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये काय झाल्या पाहिजेत इन्व्हॉल्व झालेल्या असल्या पाहिजेत. द गव्हर्नमेंट्स नीड्स टू हॅव अ न्यू अप्रोच टू मेक मायक्रोफायनान्स रीच आउट टू द पुअर. सो
पुअर व्यक्तींपर्यंत मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट पोहोचावं यासाठी गव्हर्नमेंटनी सुद्धा काय केलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे. अँड द पुअरेस्ट ऑफ द पुअर कंट्री लाईक इंट्रोड्युसिंग फायनान्स पॉलिसीज टू द ट्रिबल पीपल एटसेट्रा. सो काही फायनान्स पॉलिसी आहेत ट्रिबल पीपलसाठी ते इंट्रोड्यूस केल्या पाहिजेत. द सजेशन ऑफ फायनान्स मिनिस्टर इज टू वेलकम द अर्जिंग इंडस्ट्री टू डिस्ट्रीब्यूट मायक्रो फायनान्स पॉलिसीज थ्रू द बँक ब्रांचेस इन इंडिया. बिकॉज का तो मायक्रो फायनान्स ज्या पॉलिसीज आहेत तर आपलं फायनान्स मिनिस्टर म्हणतात की ते काय करा, इन जनरल मायक्रो फायनान्स पॉलिसीज जे आहेत त्या बँकांच्या थ्रू द्या. बिकॉज इंडिया इज फोर्थ, कारण बँकेचं जाळे असलेला भारत हा जगातला चौथा मोठा देश आहे. इंडियाज पुअर मस्ट हॅव ॲक्सेस टू द सोशल फायनान्शियल, आणि त्यांना काय फायनान्शियल सिक्युरिटीमध्ये असेस असण्याचा काय आहे, हक्क आहे. सो असं काहीतरी प्रॉब्लेम, असं काहीतरी पॉसेज आहे जो मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट जे आहेत त्याचे आपल्याला काय सांगतोय, महत्त्व सांगतोय. तर मग आता चला आपण याचं डिस्कशन घेऊयात. सो पहिला, मायक्रो फायनान्स इन इंडिया हॅज गिवन गुड रिझल्ट्स. सो येस, हो. सो तो सांगतो त्याच्यामध्ये की आपण बघितलं तर बरेच याच्यामध्ये ते हे झालेलं आहे, चेंज झालेलं आहे वगैरे. हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल इन रिड्युसिंग द पॉवर्टी. ओके, इंडिपेंडंट स्टडीज सांगतायत वगैरे वगैरे, म्हणजेच काय. सो बरोबर आहे, पहिलं विधान करणार बरोबर होईल. व्हॉट इज द रोल ऑफ MFI प्ले. MFI काय करतं, पॉवर्टी एलिव्हेशन. सो गरिबी कमी करण्यासाठी काम करतं आहे. येस. पीपल एज्युकेशन. सो व्यक्तींच्या एज्युकेशन्समध्ये ते काम करतं आहे. सो एज्युकेशनमध्ये इथे काम करतं आहे असं इथे कुठे मेन्शन केलेलं आहे का त्याच्यामध्ये, नाही. ओके, हां. सो अगेन वुमन एम्पॉवरमेंट. हां, वुमन एम्पॉवरमेंटमध्ये कधी काय करू शकतं, ते वर्क करत आहे. येस, वुमन एम्पॉवरमेंटमध्ये ते वर्क करत आहे. अगेन हाय इन्कम जनरेशन. सो इन्कम जनरेशन काय, सो हायर इन्कम जनरेशन आहे. येस, ते सुद्धा होतं याच्यामध्ये. ओके, सो ए आणि डी. अगेन वुमन एम्पॉवरमेंटमध्ये आता बघा याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ग्रामीण बँक हे इन्स्ट्रुमेंटल आहे, पॉवर्टी एलिव्हेशन, डिबेट, सेवा, पार्टिसिपेंट सच एज प्रोग्राम रिपोर्ट, हायर इन्कम स्पेशली फॉर वुमन. सो म्हणजे वुमनला इन्कम आहे. सो स्पेशल याच्यामध्ये झाले. पण अगेन इन्कम वाढली, द अवेअरनेस ऑफ ह्युमन एक्सपेक्टर्स अंडरटेकन अँड. अच्छा, तर याच्यामध्ये जर का आपण बघितलं एकदम डायरेक्ट वुमनचं इन्कम वाढतं, पण आता इन्कमला तुम्ही इम्पॉवरमेंट घेऊ शकता. पण मग आता ऑप्शन टू केलं तर ACDचा कुठला पर्याय आहे का आपल्याकडे, नाही. आणि पीपलचं एज्युकेशन आहे. सो एज्युकेशन वाढवण्यामध्ये ते काम करते की त्यांचं एज्युकेशन किंवा काय अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये मदत करण्याचं कुठं उल्लेखित केलं नाही. म्हणून तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 ए आणि काय डी. ए आणि डी उत्तर होईल. वाय द फायनान्स मिनिस्टर अर्जिंग टू डिस्ट्रीब्यूट द मायक्रो फायनान्स पॉलिसी थ्रू द बँक ब्रांचेस. बँक ब्रांचेस थ्रू पॉलिसीज द्या असं काय म्हणतोय. इट इज इझी टू इम्प्लिमेंटेशन. सो कारण सरकारला त्याचा फायदा होणार इम्प्लिमेंटेशनसाठी असं कुठं मेन्शन केलं आहे का, मी थोडं की खूप मोठ्या बँका आहेत म्हणजे लोक तिथे चढ जाऊ शकतात. मेक चिपर फॉर पुअर, त्यांना स्वस्तात भेटणार असं कुठं म्हणू शकतो का की बँकांमध्ये त्या पॉलिसी ज्या आहेत त्या तुम्हाला स्वस्त रेटमध्ये किंवा फार सोप्या पद्धतीत भेटतील, स्वस्तामध्ये भेटतील असं म्हणता येईल का. टू मेक मोर ॲक्सेसिबल टू नीडी. येस, कारण ती ॲक्सेसेबल होईल. इन्व्हॉल्व पंचायतला इन्व्हॉल्व करा असं कुठं उल्लेखित आहे का, नाही. सो उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. टू मेक द ॲक्सेसेबल टू द नीडी. सो जे गरजू आहेत त्यांना ॲक्सेसेबल झालं पाहिजे. नेक्स्ट बघा, पॅसेज नंबर 5. टुडे परहॅप्स युअर ओनली सिच्युएशन विथ द पोलिओ इज सबेन ओरल वॅक्सिन दॅट प्रोटेक्ट्स चिल्ड्रन. ओके, सो सध्याच्या स्थितीमध्ये तुमचं पहिलं असं पोलिओचं सध्या हे कशाशी आहे, आपल्याला पोलिओ बोललं की आपल्याला काय आठवतं, ते पोलिओ वॅक्सिन देण्यात येते मुलांना, बरोबर आहे. आणि ते मुलांना काय होते, वाचवते. पण 55 इयर्स ॲगो देर इज 55 वर्षाआधी तो लेखक म्हणतो की असं काही नव्हतं. द ड्रेडेड डिसीज हा फार डेंजरस ड्रेडेड डिसीज होता विच मेनली अफेक्ट्स द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, जो की ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला काय करायचा, अफेक्ट करायचा. कॉजेस स्टिपनिंग, आणि त्याच्यामुळे काय होतं, मसल ज्या होत्या त्या काय होत्या, स्टिप होत होत्या आणि काय वीकन होत होत्या. क्रिप्टिंग अँड पॅरालिसिस विच इज वाय, आणि त्यामुळे काय पॅरालिसिस व्हायचा. आणि त्यामुळेच पुढे लेखक म्हणतो की मी व्हीलचेअरवरती आहे, म्हणजे लेखक जो आहे तो काय पोलिओनी ग्रासलेला आहे. इफ समबडी हॅज प्रेडिक्टेड दॅट आय वॉज बोर्न दॅट धिस वूड हॅव हॅपन टू मी नो वन वूड हॅव बिलीव्ह इट. सो मी जेव्हा कोणी जर प्रेडिक्ट केलं की मला असं होईल तर असं कोणालाच वाटलं नव्हतं की मला पोलिओ होणार. आय वॉज 7th चाइल्ड ऑफ द फॅमिली. मी किती होतो, 7वा आपल्या परिवारातला 7वा व्यक्ती होतो. ऑफ 4 पेअर्स ऑफ ब्रदर्स अँड सिस्टर्स. सो ब्रदर्स अँड सिस्टर्सच्या 4 जोड्या, म्हणजे 4 जोड्या म्हणजे टोटल की 4 दोन्ही काय 8. त्याच्यापैकी तो किती होता, 7वा होता. विथ अ ह्यूज 23 इयर्स गॅप बिटवीन फर्स्ट अँड द लास्ट. आणि ज्याच्यामध्ये पहिल्या आणि शेवटच्या याच्यामध्ये काय होता, आमच्या याच्यामध्ये 23 वर्षाचा गॅप होता आणि त्याच्यामध्ये तो हे होतो. आणि तो व्यक्ती काय 7वा होता. आय वॉज टोल्ड दॅट अनलाईक द अदर्स आय वॉज सो फेअर. सो मला असं सांगण्यात आलेलं आहे की मी जेव्हा जन्मलो होतो तेव्हा मी सो फेअर होतो आणि ब्राऊन हेड होतो आणि माझे केस काय होते ते ब्राऊन होते. सो मी कसं आय लुक लाईक अ मोर फॉरेनर दॅन द दाऊद बोरीज
सो डाऊट भोरी लोकांपेक्षा पण मी काय होतो, खूप जास्त फॉरेनर दिसायचो. आय वॉज ऑल्सो कन्सिडर टू बी द हेल्दीएस्ट ऑफ द बुड. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी जेव्हा जन्मलो तेव्हा मी सगळं, एक तर दिसायला पण एकदम सुंदर होतो, गोरा होतो, तो म्हणतोय फॉरेनरसारखं दिसायचो, आणि अगेन हेल्दीएस्ट होतो. ओके, आणि यांच्यामध्ये सगळ्यात काय होतो, सगळ्यात हेल्दीएस्ट सुद्धा होतो. ओके, ह्या नॅरेटर ऑफ द पॅसेज इज अ पेशंट ऑफ. सो ज्याने कोणी हा पॅसेज सांगितलेला आहे, सो नॅरेटर ऑफ द पॅसेज, ज्याने कोणी नॅरेट केला पॅसेज, त्याचं म्हणणं आहे की जो काही हा पॅसेजचा नॅरेटर आहे हा पेशंट कशाचा आहे. सो दॅट इज वॉट, पोलिओचा आहे, बरोबर. सो दॅट आन्सर इज 3. सो पोलिओ. टू से समथिंग इट इज अबाउट फ्युचर इज टू. सो फ्युचर इज टू, सो जर म्हणायचं झालं तर फ्युचर इज टू काय ॲडिक्ट. सो समजा फ्युचरबद्दल, भविष्याबद्दल आपण काहीतरी सांगतो तर त्याला शब्द कोणता आहे. ओके, सो कोणता शब्द याच्यामध्ये आलेला आहे, तर इथे जर का तुम्ही बघितलं, ओके, सो इन जनरल तिथे मेन्शन काय केलेलं आहे, सो दॅट इज वॉट प्रेडिक्ट करणं, बरोबर आहे ना. सो इन जनरल हे काय होणार इथे, मग प्रेडिक्ट. सो प्रेडिक्टेड हा शब्द आला आहे बघा इथे, टू से समथिंग प्रेडिक्टेड. सो म्हणून इथे काय होईल, प्रेडिक्ट टू से समथिंग अबाउट द फ्युचर, म्हणजेच काय करणं, प्रेडिक्ट करणं. नॅरेटर वॉज 7th चाइल्ड ऑफ द फॅमिली दॅट हॅड दॅट. सो नॅरेटर जो आहे तो 7वा व्यक्ती होता अशा परिवारातला की त्याच्यामध्ये किती मुलं होती, किती मुलं होती त्याच्यामध्ये. सो 9 चिल्ड्रन. सो इथे काय म्हणजे काय, 4 पेअर्स ऑफ ब्रदर्स अँड सिस्टर, भाऊ आणि बहिणीच्या 4 जोड्या, म्हणजेच किती टोटल 8. सूत्रकडा पर्याय क्रमांक 3. पोलिओ इज द डेडली डिसीज विच मेनली अफेक्ट्स द. सो पोलिओ हा डेडली डिसीज आहे आणि जो मेनली काय अफेक्ट करतो, ब्रेन आणि काय स्पायनल कॉर्डला अफेक्ट करतो. सो उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. सो दॅट मेनली अफेक्ट्स द वॉट. सो पोलिओ इज मेनली अफेक्टिंग वॉट, ब्रेन अँड दी स्पायनल कॉर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, असे आपले हे आता लहान लहानवाले पॅसेज होते. सो हे पॅसेज इझीची लेवलची सगळ्यात इझी, म्हणजे मागचे जे काही आपण इझी बघितले त्यामधले पण पेक्षा पण त्या इझी पॅसेजपेक्षा सुद्धा हे पॅसेज काय होते, आणखी जास्त इझियर होते. ओके, तर मग मित्रांनो अशा प्रकारे हे आपले छोटे छोटे पॅसेज जे होते इझीवाले ते आपले संपलेले आहेत. आणि आपण आणखी मग मोठ्या आणि आता अवघड पॅसेजला नेक्स्ट लेक्चरपासून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.